आणि आता पाहूयात विधानसभेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। जनता भाजपला विधानसभा निवडणुकीत जागा दाखवणार असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। तर तिन्ही पक्ष मेरिटवर जागा वाटपाचा निर्णय घेतील असंही देशमुख म्हणाले। 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि तिन्ही पक्षाचे सर्व मंडळी एकत्र बसून कोणती जागा कोणाला सोडायची मेरिटवर आम्ही निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीने आमच्यामध्ये कोणताही वाद जागेच्या बाबतीत नाहीये। विधान परिषदेवर असल्यानं महायुतीत माझ्या उमेदवारीचा प्रश्न उद्भवत नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तसंच प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या। माझी भूमिका सगळ्यांना माहीत होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये, मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे। तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही। जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्यावेळी तो। महायुतीत जागा वाटपासंदर्भात कोणताही वाद नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। महायुतीत जागा वाटपावर सामंजस्यानं निर्णय घेतला जाणार असल्याचंही गिरीश महाजन म्हणालेत। तिन्ही पक्ष मिळून आणि आमचे सगळे नेते मिळून आणि शेवटी अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, हे या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करतील। आम्ही कुठे आमच्यामध्ये वादविवाद नाही आहे। काही थोड्याफार जागेंवर ओढाताण असेल ती असतेच, त्याबद्दल काही हे शंकाच नाही। अमरावतीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। आमदार सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर 13 ऑक्टोबरला प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माजी खासदार शिवाजी बापू कांबळे उमरगाव विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। शिवाजी बापू कांबळेंनी ठाकरे गटाकडे उमेदवारी मागितली आहे। तर उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचं सांगितल्याचंही कांबळेंनी म्हटलंय। शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले सध्या उमरग्याचे विद्यमान आमदार आहेत। या येणाऱ्या 2024च्या विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आज उमरगा येथे आलो आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मी कामाला लागलेलो आहे।